सांगतात वसुलीची अट, मग ग्रामसेवकाला काऊन नाही, सरपंचाला काऊन नाही? सरपंच ठराव देतोय वसुली करू नका, टॅक्स पावती त्याची वसुली न करता दाखले द्या, मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय? तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही. अजूनही आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय यांनी 19 महिन्याचं थकीत वेतन दिलं नाही, पैसे दिले नाही आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला. राज्यामध्ये जवळपास 27,911 ग्रामपंचायती आहेत आणि या 27,911 ग्रामपंचायती जवळपास 28,000 ग्रामपंचायतीमध्ये 48,188 कर्मचारी आहेत. आपण 60,000 म्हणालात, पण आपले अधिकृत आपले कर्मचारी हे 48,188 कर्मचारी आहेत. उद्योग, ऊर्जा व कामगार विभागामार्फत या ठिकाणी 3 जुलै 1990चा एक आपला त्या ठिकाणी अधिसूचना GR नुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपण किमान वेतन त्या ठिकाणी देतो. त्याचे वेतन त्या ठिकाणी ठरलेलं आहे, कर्मचाऱ्यांना किती वेतन द्यावं, किती, मग त्याच्यामध्ये कुशल, अर्धकुशल, अकुशल असे 3 ग्रेडिंग आहेत. तर त्यामुळे कुशलला 12,665 रुपये, अर्धकुशलला 14,125 रुपये, पाणी पुरवठा कर्मचारी मुकादम वगैरे असतात त्याच्यामध्ये त्यांना 11ला चालू होते. तेच सांगतो. आणि त्याचप्रमाणे जे अकुशल आहेत त्यांना 13,420 पर्यंत, ते चपरासी आहे, सफाई कामगार आहेत, दिवाबत्ती काम कर्मचारी आहेत असे, आणि यांना 3 ग्रेडिंग मध्ये हा सगळा त्या ठिकाणी पगार किमान वेतन त्या ठिकाणी दिला जातो. आता आपण आकृती बंधाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विचारलेलं आहे. आकृती बंधाच्या बाबतीमध्ये एक यावलकर समिती मागे नेमली गेलेली होती, तिचा अहवाल आलेला आहे. तो अहवाल आपण आता वित्त खात्याकडे गेलेला आहे. त्या वित्त खात्याकडे जाऊन त्या संदर्भात त्याच्यावर विचारविनिमय सुरू आहे, ते तपासून बघतायत. तो आल्यानंतर मला वाटतं त्या संदर्भामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल. शासनोक्त कर्मचाऱ्यांना वेतन व भविष्य निर्वाह निधीसाठी आपण जो विषय या ठिकाणी भविष्य निर्वाह निधीचा विचारला, त्यासाठी शासनाची जी देय रक्कम आहे 8.33% ही शासन त्या ठिकाणी भरतो आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपण थांबलेलो नाहीये. आणि आपण सदस्य महोदय आपण जो विषय केला की आपण वसुलीवर त्या ठिकाणी आपण त्यांना पगार देतो, ही वस्तुस्थिती आहे. कारण ज्या ग्रामपंचायतीमध्ये 90% कर वसुली त्याला आपण 100% अनुदान म्हणजे कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देत असतो. ज्या ठिकाणी 70 ते 89 पर्यंत त्या ठिकाणी वसुली आहे त्यांना 90% देतो, आणि त्याच्या खाली ज्यांची वसुली आहे त्यांना आपण 50% अनुदान त्या ठिकाणी देतो. अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ठिकाणी दिवाबत्तीला किंवा त्या पाणीपट्टीच्या कर्मचाऱ्याला द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पगार द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे नाहीत, दिवे लावायला सुद्धा पैसे नाहीत. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदयांनी म्हटलं का 27 ऑगस्ट, एक मिनिट चुकीचं उत्तर दुरुस्त करतो. अध्यक्ष महोदय, 2 ऑगस्ट 2017 रोजी समिती गठीत झाली. 27 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, 27 वर्ष. आणि आता तुम्ही युक्ती विभागाशी बोलताय, 27 वर्ष लागतं बोलायला. कशा पद्धती तुम्ही लेखी उत्तर वेगळं देता, तोंडी इथं सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय, आणि ते सांगतात वसुलीची अट, मग ग्रामसेवकाला काऊन नाही, सरपंचाला काऊन नाही? सरपंच ठराव देतोय वसुली करू नका, टॅक्स पावती त्याची वसुली न करता दाखले द्या, मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय? तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही. अजूनही आम्ही पाहतोय अध्यक्ष महोदय यांनी 19 महिन्याचं थकीत वेतन दिलं नाही, पैसे दिले नाही आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला. आणि गिरीश भाऊ तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातलं, मग शहरातल्या लोकांना वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का? यासाठी तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय? असं बरोबर नाही. मंत्री महोदय नाही, माझं अध्यक्ष महोदय माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बच्चूभाऊ योग्य नाही. तो आहे तो तपासल्यानंतर आपल्याला याच्यावर निश्चित त्या संदर्भामध्ये विचार करता येईल. पण आपण जे म्हणालात की वसुलीवर त्यांना, खरं आहे त्यांचा विचार कर्मचाऱ्याचा काय दोष आहे? तुम्ही जे म्हणता सरपंच पण त्याला दोषी आहेत, ग्रामसेवक ग्रामविस्तार अधिकारी तो पण त्याच्यावर दोषी आहे, हे खरं आहे. याच्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी व निवृत्ती वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरती प्रलंबित असलेल्या मागण्याकरता दिनांक अध्यक्ष महाराज हा मोर्चा आला होता. अध्यक्ष महाराज मागण्या त्यांच्या सरळ आहेत. माझं माननीय मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण या समित्या वगैरे बच्चूभाऊंनी सांगितल्याप्रमाणे हे करण्यापेक्षा शासन यांना काही आपण कर्मचाऱ्यांना नियमित केलेलं आहे, ग्रामपंचायतच्या पहिले केलेलं आहे, तसं यांना नियमित करायचा निर्णय घ्या ना. म्हणजे वसुली आणि या सगळ्या गोष्टी टाकून या गरीब माणसाला तुम्ही त्याला उपाशी कशाला मारता? आणि म्हणून माझी मागणी अशी आहे माननीय मंत्री महोदय की शासनाने या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचं धोरण या ठिकाणी सरकारने जाहीर करावं.
एवढीच आमची विनंती आहे, म्हणजे हे कटकट संपते. कर्मचारी आहेत हे ग्रामपंचायतीने नेमलेले कर्मचारी आहेत ते नाही मागच्या वेळेला आपण कोणाला केले नाही, कोणाला नियमित आपण केलेलं नाही. हे ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत असं म्हणजे शासनाकडे यांना नियमित करता येणार नाही. पण किमान वेतन आहे ते आता दुरुस्त झालेलं आहे, त्यांचं वेतन वाढवलेलं आहे, आपण त्यांना ते वेतन देतोय, त्यांचं अनुदान देतो आहे, त्यांचा हिस्सा जो असेल शासनाचा तो त्यांना आपण त्या ठिकाणी देतोय. आता आपण जे म्हणाले की त्यांना अनुदान नाही, आता आपण परवाच्या पुरवणी मागण्यामध्ये आपण त्यांना 400 कोटी रुपये व्यतिरिक्त निधी तरतूद काल त्याच्यात केलेली आहे. त्याचं सगळं मागचं बॅकलॉग आहे ते आता लगेच त्या ठिकाणी या 15 दिवस यावलकर समितीचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे. तो खाली बसून प्रश्न विचारू नका पुडकर साहेब, एक मिनिट. आजच मी त्याचा माहिती घेतो की वित्त विभागाकडून काय पूर्णता आहे, का तो पूर्ण होत नाही. तो लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्याच्यावर अंमलबजावणी त्या ठिकाणी आपण करू. गावातलेच आहेत, तिथले स्थानिक आहेत, अतिशय गरिबाची मुलं आहेत, मजूर वर्गातले आहेत, त्याबाबत शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत. आपण पैसे आता आपण लगेच देतोय त्यांना. आपण 400 कोटी रुपये ही जी आता तुमची जी बाकी आहे की त्यांची ती 400 कोटी रुपये आपण त्याच्या पुरवणी मागण्यामध्ये कालच दादांनी मांडलं, त्यामध्ये आपण त्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे. ती लगेच करून आपण त्या संदर्भामध्ये आदेश आम्ही वितरित करू. पण आपण जे म्हणता आहेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आपलाही जो प्रश्न आहे की त्यांना कायम करावं, मला वाटतं की हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत. काय या 10-15 दिवसामध्ये या संदर्भामध्ये आम्ही एक बैठकी घेतलेली आहे. मान्य वित्तमंत्री अजितदादांना मी विनंती केली आहे, फडणवीस साहेबांना सांगितलं, शिंदे साहेबांशी मी बोललेलो आहे की या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना कसं दुखतो त्या ठिकाणी माफ देता येईल किंवा त्या अनुषंगाने त्यांच्या बाबतीमध्ये काय काय चांगले निर्णय घेता येतील ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ.